आज आपण बनवणार आहोत आमच्या आगरी पद्धतीमध्ये पापलेटचा रस्सा। अगदी सोपी आणि कमी वेळेत होणारी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी सगळ्यात आधी पातेल्यामध्ये तेल घालून घेते। यामध्ये फोडणीसाठी आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घालायची आहे। लसूण थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं। त्यानंतर हळद घालायची आहे। इथे मी आगरी मसाला घेतलेला आहे। आपल्याकडे जर आगरी मसाला नसेल तर आपला जो कोणता घरगुती मसाला आहे तो आपण घालू शकतो। त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो आपल्याला असा उभा चिरून घालायचा आहे। सर्व आपण मंद आचेवर छान एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी साधाच पाणी घातलेले आहे। मला पाण्याची थोडी अजून आवश्यकता वाटते, त्यामुळे मी थोडं अजून पाणी घालते, कारण आम्हाला रस्सा थोडा जास्त लागतो। आणि यामध्ये आता मी कोकम घालून घेते। आपल्याकडे जर कोकम नसेल तर आपण यामध्ये चिंचही घालू शकतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि इथे भाजलेलं सुकं खोबरं मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घालायचं आहे। तर हे बघा, आता सर्व छान एकजीव करून घेऊयात। आणि रश्शाला आपली एक उकळी आली पाहिजे। रश्शाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले पापलेट घालायचे आहेत। रश्शासाठी असे छोटे छोटे साईजचे पापलेटच चांगले, आणि ते छोट्या साईजचे आहेत म्हणून आम्ही त्याचा रस्सा बनवला आहे, किंवा मोठ्या साईजचे जरा असतील तर ते फ्राय केले असते आम्ही। तर हे बघा, आता सर्व आपण हलक्या हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे। आणि पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला हा पापलेट साधारण 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। मध्ये आपल्याला थोडं ढवळून घ्यायचं आहे। ढवळताना अगदी हलक्या हाताने ढवळायचं आहे की आपले पापलेट तुटायला नको। सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। इकडे आपला मस्त आगरी पद्धतीमध्ये अगदी सोप्यात सोपा आणि कमी वेळेत होणारा असा पापलेटचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। अशा पद्धतीने बनवलेला पापलेटचा रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला खूप छान लागतो। तुम्ही आपल्या या पद्धतीने पापलेटचा रस्सा बनवून बघा, किंवा कोणत्याही मच्छीचा रस्सा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागतो। आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।